तुम्हाला माहिती आहे का, आजचा मेनू आहे डबल लेअर मोदक. हे बघा, कृतीकडे वळूया. पॅन घेतलेला आहे, त्यात थोडंसं तूप टाकलेलं आहे. तुपामध्ये आपण खोबऱ्याचा कीस ॲड केलेला आहे. आत्ता त्यात गूळ घातलेला आहे. हा चांगला परतून घेणे. हा चांगला परतून घेऊन एकजीव करायचा. एकजीव झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं खसखस आणि वेलची पूड पण टाकणार आहोत. आता एकजीव झालेला आहे हा. आता एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे. आता हे चांगलं उकळून द्यायचं पाणी. आणि हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला 1 वाटी यात पीठ मिक्स करायचं आहे. आता हे बघा, चांगलं पीठ मिक्स करायचं आहे. एक 10 मिनटं उकळ ठेवायची आहे. बघायचं, थोडंसं पाणी कमी पडलं की थोडंसं शिपका त्याच्यावर मारायचा आणि चांगलं हे पीठ मळून घ्यायचं. हे बघा, चांगलं मळून घेतलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता. पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता आपण मोदक करूया. आता त्याच्यासाठी मोदकासाठी एक पारी लाटून घेतलेली आहे. हे बघा, आता ही पारी आपण हातात घेऊन याला कळ्या पाडणार आहोत आणि त्यामध्ये सारण भरणार आहोत. हे बघा, सारण भरून आता त्या कळ्या पॅक करणार आहोत. हे बघा, आता हा कळ्या पॅक केलेल्या आहे. आता हा वरच्या लेअरमध्ये सुद्धा आपण सारण भरणार आहोत आणि सारण भरून हा आपला मोदक तयार झालेला आहे. हे बघा, डबल लेअरचा मोदक, उकडीचा मोदक आपल्याला मिळालेला आहे. हे बघा, डबल लेअरचा मोदक आपल्या तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. फायनल टच देऊन आपल्याला ही रेसिपी मिळाली आहे. तुम्ही बघू शकता, डबल लेअरचा मोदक केलेले आहे. बघा, खूप सुंदर झाले. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहेत.